तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, गुलामगिरी हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले. तर पहा गुलामगिरी हे जे पुस्तक आहे तर ते पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी ते लिहिलेले पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, ऑपरेशन सिंधू. तर पहा भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे भारतामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन सुरू केले होते. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आंबा. तर पहा आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. तर पहा राज्यवृक्ष हा आंबा आहे. राज्यफूल महाराष्ट्राचे राज्यफूल हे जरूल आहे. महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणता आहे तर ते हरियाल आहे. आणि महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे तर तो शेकरू आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात एकूण किती सदस्य उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, 72. तर पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 72 सदस्य हे उपस्थित होते. प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, ओडिसा. तर पहा भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प हा ओडिसा या राज्यामध्ये बांधला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 6, विश्वास पाटील यांची कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, 99व्या. तर पहा विश्वास पाटील यांची 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, अनुच्छेद 17. तर पहा अनुच्छेद 17 या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिन म्हणून पाळण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, नेपाळ. तर पहा नेपाळ या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिन म्हणून पाळण्याची घोषणा ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, चरक हा प्रसिद्ध कोणत्या राजाच्या दरबारात होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, कनिष्क. तर पहा चरक हा प्रसिद्ध कनिष्क या राजाच्या दरबारात होता. प्रश्न क्रमांक 10, दख्खनचा पठार खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गुजरात. तर दख्खनचा पठार हा पहा गुजरात या राज्याचा तो भाग नाही. प्रश्न क्रमांक 11, आशियाई खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कमलजीत सिंधू. तर पहा आशियाई खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर ती कमलजीत सिंधू ही पहिली भारतीय महिला आहे. प्रश्न क्रमांक 12, बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पोर्तुगीज. तर पहा बटाटा हा जो शब्द आहे तर तो पहा पोर्तुगीज या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते सध्या डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हरियाणा. तर राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते पहा सध्या हरियाणा या राज्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14,
खालीलपैकी कोणत्या वर्षी प्लासीची लढाई झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सन 1757. तर सन 1757 या वर्षी पहा प्लासीची लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 15, जागतिक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी असतो किंवा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 8 सप्टेंबर. तर जागतिक साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले. तर पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला उत्तर सांगायचं आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 17, 70व्या राष्ट्रीय चित्रपटमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, वाळवी. तर 70व्या राष्ट्रीय चित्रपटमध्ये पहा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर ते वाळवी हा चित्रपट ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, होम रूल चळवळीचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक. तर पहा होम रूल चळवळीचे संस्थापक हे ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक होते. प्रश्न क्रमांक 19, मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भाग 4 अ. तर पहा जी मूलभूत कर्तव्य आहे तर ते पहा आपल्या भारतीय संविधानाच्या भाग 4 अ या भागामध्ये ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20, द्राक्ष नगरी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, नाशिक. तर नाशिक या शहराला द्राक्ष नगरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21, सन 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार कोणाकडे सोपवण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, ब्रिटिश पार्लमेंट, इंग्लंडची राणी. तर पहा ब्रिटिश पार्लमेंट यांच्याकडे सन 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार हा सोपवण्यात आलेला होता. कोणाकडे? तर ते ब्रिटिश पार्लमेंट यांच्याकडे. प्रश्न क्रमांक 22, सर क्रिक विवाद हा भारत आणि कोणत्या शेजारील देशादरम्यानचा दीर्घकाळ चाललेला सीमावाद आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान. तर पहा सर क्रिक हा जो विवाद आहे तर तो पहा भारत आणि पाकिस्तान या शेजारील देशादरम्यानचा दीर्घकाळ चाललेला तो सीमावाद आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा महाराष्ट्रातील गोपाळ हरी देशमुख. कोण आहे? गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24, सिंधू संस्कृतीमधील महत्त्वाचे बंदर कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, लोथल. तर सिंधू संस्कृतीमधील महत्त्वाचे बंदर हे लोथल होते. प्रश्न क्रमांक 25, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, अंजी नदी. तर देशातील पहिला केबल रेल्वे पूल हा अंजी या नदीवर उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, राव बहादूर. तर दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा गौरव म्हणून पहा ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 27, लाहोर शहरात खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सन 1929. तर लाहोर शहरामध्ये पहा सन 1929 या वर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हे भरलेले होते.
प्रश्न क्रमांक 28. मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाखाली येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, अनुच्छेद 326. तर मतदानाचा अधिकार हा पहा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 326 या अनुच्छेदाखाली तो येतो. प्रश्न क्रमांक 29. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, हरियाणा. तर महाभारतातील कुरुक्षेत्र हे जे रणांगण आहे तर ते पहा सध्या हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 30. दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गोदावरी. तर दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे गोदावरी या नदीचे आहे. प्रश्न क्रमांक 31. आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, पुणे. तर आगा खान पॅलेस हे पहा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 32. हंस या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, हंसी. तर हंस या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर ते हंसी होईल. प्रश्न क्रमांक 33. मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकाराचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद हे अकर्मक या प्रकाराचे ते आहे. प्रश्न क्रमांक 34. आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकाराचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर आपण हे जे सर्वनाम आहे तर ते पहा आत्मवाचक. कोणतं आहे? आत्मवाचक या प्रकाराचे ते आहे. प्रश्न क्रमांक 35. मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 रीतिभूतकाळ. तर पहा, मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ हा रीतिभूतकाळ या काळाचं आहे. प्रश्न क्रमांक 36. विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 भावे. तर विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग हा पहा भावे या प्रयोगाचं ते वाक्य आहे.